इकडे जर तुम्ही बसले तर ही पेस सगळ्या लोकांना भेटायला यायला पाहिजे. लोक तुम्हाला आम्हाला सगळ्याला भेटायला यायला पाहिजे. एक रुटीन प्रश्न आहे की या उपोषणापूर्वी काही सरकारकडून बोलणी झाली, काही चर्चा झाली तेवढं? नाही, सरकारकडून कसलं बोलणं नाही, कसलं काहीच नाहीये, बोलणं नाही, काय नाही. काय मुंबईत मोर्चा सुरू आहे, आक्रोश मोर्चा, इथेही मोठ्या संख्येने लोक जमले सध्या. हो, मुंबईत सुद्धा आज मोर्चा आहे. मी कालच आवाहन केलं की बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचे. इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भैयासाठी पण हे आणि मराठा समाजासाठी पण हे. आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण देऊ. त्यामुळं ही लढाई सुरू राहणार आहे. कोणताही विषय मागं पडणार नाही. सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो. गेल्या वेळेसही तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता, त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला, आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय, मात्र या 15 महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. तुम्ही विश्वास व्यक्त करताय वारंवार. का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याचं कारण सांगतो. पूर्वी वेगळं होतं. पूर्वी ढकलाढकली व्हायची. फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबाला का वाढवीत, त्यांना विचारून बघा, ते कम देत नाहीत मला माहित. आता तुम्हीच येत, काही टेन्शन आहे का? आता ढकलाढकली काही आहे का? आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्ही, बहुमत तुमचंच. आता काय लोड आहे का? आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष, राग, आकर्ष आहे का नाही? तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्या वाटते की नाही? प्रत्यक्ष बघणार येत आता या उपोषणात तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय. हे राज्य उभं राज्य आता बघणार, म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहे आणि शेतकरी मराठी पण बघणार. आता बोलायला जागाच नाही. आम्ही काय बोललो का फडणवीस साहेबाला? नाही. साहेब म्हणतो आम्ही, त्यांनी काय बोललो का? बोलणार नाही. हे उपोषण होईपर्यंत आम्ही विश्वास ठेवलाय. आता समाजालाच कळू नये, जसं की आम्हाला जातीवादी म्हणते तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण. काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी. आता राज्यात कळलं खरे जातीवादी कोण. तसं